आणि आता पाहणार आहोत देश विदेशातील टॉप 9 बातम्या। येत्या 26 जानेवारीला होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून फ्रान्सचे पंतप्रधान इमॅन्युएल मॅक्रॉन यांना निमंत्रण। प्रजासत्ताक दिनाला हजर राहणारे मॅक्रॉन हे 6वे फ्रान्सचे वरिष्ठ नेते। कर्नाटक सरकार शाळा महाविद्यालयांमधील हिजाबवरील बंदी उठवणार। कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची घोषणा। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीची तिसरी नोटीस। 2 वेळा नोटीस पाठवून देखील केजरीवाल गैरहजर। आता 3 जानेवारीला हजर राहण्याचे निर्देश। लिकर पॉलिसी घोटाळ्यासंदर्भात नोटीस। राजौरी पुंछमध्ये दहशतवाद्यांचा शोध सुरू। इंटरनेट सेवा बंद। सैनिकांवर झालेल्या हल्ल्यानंतर चौकशी करण्यात आलेल्या 8 जणांपैकी 3 जणांचे मृतदेह सापडले। अमेरिकेमध्ये खलिस्तान्यांकडून हिंदू मंदिरांची तोडफोड। मंदिराच्या भिंतीवर भारत विरोधी घोषणा तसंच पंतप्रधान मोदी यांच्याबद्दल देखील अपशब्द लिहिले। अमेरिकेमध्ये भारतीय विद्यार्थिनी 4 वर्षांपासून बेपत्ता। एफबीआयनं वॉन्टेड यादीमध्ये नाव जोडलं। माहिती देणाऱ्याला 8 लाख रुपयांचं बक्षीस। काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी घेतली कुस्तीपटू साक्षी मलिक आणि बजरंग पुनियाची भेट। साक्षीच्या घरी ही भेट झाली। त्यानंतर साक्षी मलिक काँग्रेसकडून निवडणूक लढण्याच्या चर्चांना उधाण।